Hello students, today's lecture we will discuss about SYBSc Botany paper first. In this paper, the chapter number 5, Introduction to Ecology. Okay, इकॉलॉजी म्हणजे काय किंवा इकॉलॉजी हे कशासाठी आपण स्टडी करतो. ओके, हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे टोटल तुम्हाला त्याच्यावर एक चॅप्टर आहे. तर फर्स्ट त्याच्यामध्ये आपण बघूया डेफिनेशन. The word ecology was first proposed by Ernst Haeckel in 1869. ओके, म्हणजे 1869मध्ये अर्न्स्ट हॅकेल या सायंटिस्टने काय केलं, इकॉलॉजी हा जो वर्ड आहे फर्स्ट प्रपोज केला किंवा फर्स्ट क्वाइन केला. ओके, मग इकॉलॉजी वर्ड जो आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा त्याचं डिफरन्शिएशन कसं केलेलं आहे किंवा कोणत्या बेसवरती इकॉलॉजी हे नेमिंग सिस्टीम किंवा एक कन्सेप्ट मांडला गेला. ओके, आता तिथं सांगितलं आहे ग्रीक वर्ड. मग ते काय केलं, ग्रीक वर्डमध्ये मेन्शन केलेलं आहे. आपण मागचं चॅप्टर बघितलं बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर, म्हणजेच काय ग्रीक वर्ड म्हणजे त्याच्यानंतर लॅटिन, त्याच्यानंतर संस्कृत या वर्डमध्ये काय केलेलं आहे ते मेन्शन केलेलं आहे. कारण स्टार्टिंगला त्या वर्डमध्ये त्याचं प्रोनाऊन्सिएशन झालं किंवा इनिशिएशन झालं, म्हणून ते रेकॉर्ड म्हणून त्या लँग्वेजमध्ये काय केलं आहे, स्टोअर केलेलं आहे. ओके, म्हणून ग्रीक वर्ड ओइकोस मीन्स हाऊस ऑर लिव्हिंग रिलेशनशिप. आता ओइकोस मीन्स हाऊस ऑर लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स आहेत. ओके, ते काय आहेत, एकमेकावरती डिपेंडंट वन अनदर असतात. देन सेकंड वर्ड लॉगस. लॉगस मीन्स डिस्कशन ऑर स्टडी. लॉगस मीन्स स्टडी किंवा डिस्कशन किंवा त्याचं ब्रीफ नॉलेज अचीव करणं म्हणजेच काय लॉगस. अँड ओइकोसचं काय केलं त्यांनी प्रोनाऊन्सिएशन इको. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए इकॉलॉजी. हे दोन्हीचं ओइकोस लॉगस कॉम्बिनेशन इकॉलॉजी. ओके, देन सायंटिफिक स्टडी डिस्ट्रीब्युशन्स abundance and relations of organism and its interactions with environments. मग लिव्हिंग थिंग्स जे आहेत त्यांचं काय करणं, सायंटिफिकली स्टडी करणं किंवा सायंटिफिकली त्यांचं रिसर्च करणं, जेणेकरून त्यांचं काय अबंडन्स काय आहे, डिस्ट्रीब्युशन काय आहे, त्याच्यानंतर रिलेशन काय आहे, इट्स इंटरॅक्शन विथ एन्व्हायरमेंट्स. मग एन्व्हायरमेंटसोबत किंवा एन्व्हायरमेंटला कसं त्या कोरिलेट करतात किंवा कसं ॲडॅप्टेशन करून घेतात हे सगळं स्टडी करणं किंवा हे एक डाटामध्ये काय करणं फॉर्मॅट करून त्याचं स्टोअर करणं इन्फॉर्मेशन, दॅट इज कॉल्ड एज ए इकॉलॉजी. ओके, देन द बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी इज दॅट एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन एव्हरीथिंग एल्स. म्हणजेच काय, जी लिव्हिंग थिंग्स आहेत ते काय डिपेंडिंग वन अनदर आहेत, इंडिपेंडंट नाही. ओके, तर फॉर एक्झाम्पल प्लांट कशावरती डिपेंड आहे, सॉईलवरती, अर्थवरती. ओके, आणि मग त्यानंतर अर्थ जर तिची डेव्हलपमेंट व्हायची असेल तर ते प्लांट्स जे आहेत किंवा जे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत ते कसे असले पाहिजे, फेवरेबल असले पाहिजे. ओके, त्यामुळं अर्थसुद्धा काय होईल तिथं प्ले काय करेल, तिचा रोल तिथं प्ले करू शकते. म्हणून काय म्हटलं, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द एव्हरीथिंग एल्स. देन नेक्स्ट कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ इकॉलॉजी. मग कन्सेप्च्युअल किंवा ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे इकॉलॉजी. ओके, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट सांगितलं आहे लाईफ प्रोसेसेस एक्सप्लेनिंग ॲडॅप्टेशन्स. म्हणजे लाईफ जे आहे किंवा लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल किंवा लिव्हिंग प्लांट असेल. ओके, हे काय करतात त्या कंडिशननुसार, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्सनुसार काय करतात, ॲडॅप्टेशन स्वतःमध्ये करून घेतात. म्हणजे लाईफ प्रोसेसिंग एक्सप्लेनिंग ॲडॅप्टेशन्स. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. जर फॉर एक्झाम्पल झेरोफॅटिक प्लांट आहे, तिला ऑलरेडी वॉटरची काय असते, डेफिशियन्सी आहे किंवा वॉटर तिला कमी लागतं. ओके, म्हणजे ती काय करते, त्या कमी वॉटर किंवा ज्या ठिकाणी कमी पाणी आहे त्या प्रदेशात काय करते, त्या प्लेसमध्ये तिला ॲडॅप्टेशन करून घेते आणि तिची लाईफ काय करते, प्ले करते. ओके, देन सेकंड डिस्ट्रीब्युशन अँड अबंडन्स ऑफ ऑर्गॅनिझम. मग त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे आणि तिचे अबंडन्स म्हणजे काय, त्याची किती क्वांटिटी तिथं आपल्याला अवेलेबल होते. ओके, दॅट इज कॉल्ड एज डिस्ट्रीब्युशन अँड अबंडन्स. देन द मुवमेंट ऑफ मटेरियल्स अँड एनर्जी थ्रू लिव्हिंग कम्युनिटीज. म्हणजे मटेरियल आहे, मग त्यांची मुवमेंट कशी आहे. ओके, आणि त्यांना एनर्जी कुठून प्रोव्हाइड होते हे त्याचा स्टडी केला जातो इकॉलॉजीमध्ये. देन द सक्सेशनल डेव्हलपमेंट ऑफ इकोसिस्टीम. सक्सेशनल डेव्हलपमेंट मीन्स, तर फॉर एक्झाम्पल एखादा पॉन्ड आहे किंवा तळं आहे, तळ्यामध्ये काय आहेत, व्हेरियस इन्सेक्ट्स किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मासे आहेत किंवा अदर जे
ऑर्गॅनिझम असतील ते काय असतील त्या वॉटरमध्ये काय असतील तिथं लाईव्ह करत असतील, सर्व्हाइव्ह करत असतील, जेणेकरून ते दिवसेंदिवस त्या तळ्याच्या भोवती काय होतं आहे, मोठमोठाले गवत मोठमोठाले झाडं काय होतं तिथं ग्रो होतात, म्हणजे जेणेकरून तिथं काय होतं सक्सेशन होतं. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए सक्सेशनल डेव्हलपमेंट. देन अबंडन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इन कॉन्टेक्स्ट ऑफ एन्व्हायरमेंट. मग अबंडन्स अँड डिस्ट्रीब्युशन, जर अबंडन्स म्हणजे काय, त्याची क्वांटिटी जर वाढली त्याचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा काय होतं आहे वाढलं जातं. देन बायोडायव्हर्सिटी काय होते तर इन्क्रीज होते. देन इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ ऑर्गॅनिझम interact with one another and with their physical environment comprising हायड्रोस्पियर अँड ॲटमॉस्फिअर. म्हणजेच काय, एक लिव्हिंग थिंग्स जो आहे तो काय ॲटमॉस्फिअर किंवा इकोसिस्टीम जी आहे ती कशी प्ले करतात, किंवा ऑर्गॅनिझम काय त्या त्या कंडिशनला किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशनला कसं फॉलो करतात, कसं ॲडॅप्टेशन करतात, हे सगळं इकॉलॉजीमध्ये काय केलं जातं स्टडी केलं जातं. ओके, मग त्यांचं इंटर रिलेशनशिप किंवा इंटरॅक्शन्स काय आहे हे पण स्टडी केलं जातं. मग ॲक्च्युअल त्यांच्यामध्ये काय इंटरॅक्शन्स आहेत ते इथं आपण बघू. इंटरॅक्शन्स बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक कंपाऊंड्स. बायोटिक मीन्स लिव्हिंग आणि अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग कंपोनंट्स. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, स्टार्टिंग इनिशियल किंवा सेंटरला काय घेतलं आहे, सेंटरला ऑर्गॅनिझम आहे आणि ॲटमॉस्फिअर, त्यानंतर हायड्रोस्फिअर और लिथोस्फिअर, हे तिन्ही काय आहेत, एक हे चार जे आहे कॉम्पोनंट जे आहेत. मग हायड्रोस्फिअर जो आहे तो नॉन लिव्हिंग आहे, लिथोस्फिअर आहे तो सुद्धा नॉन लिव्हिंग आहे, आणि ॲटमॉस्फिअर याच्यामध्ये काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात त्यांचा रोल प्ले करतात. त्याच्या ऑर्गॅनिझम हा लिव्हिंग आहे, म्हणजे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग यांचं काय इंटरॅक्शन्स आहे, म्हणजे लिव्हिंग याच्यावरती डिपेंड आहेत, नॉन लिव्हिंग बायोटिक फॅक्टर्सवर, अबायोटिक फॅक्टर्सवरती. ओके, दॅट इज कॉल्ड एज इंटरॅक्शन्स बिटवीन बायोटिक ऑर अबायोटिक कॉम्पोनंट्स. देन नेक्स्ट, लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. मग ते लिव्हिंग थिंग्स असतील किंवा त्यांचं ऑर्गनायझेशन कसं झालेलं आहे. ओके, टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप कसं त्यांचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं आहे, जीन असेल तर त्याला जेनेटिक सिस्टीम, देन न्यूक्लियस असेल तर न्यूक्लिअर सिस्टीम, सेल असेल तर सेल्युलर सिस्टीम, टिश्यू असतील तर टिश्यू सिस्टीम, ऑर्गन असेल तर ऑर्गन सिस्टीम्स. ओके, जीनपासून काय होतं न्यूक्लियस फॉर्मेशन होतं, न्यूक्लियसपासून सेल, सेलपासून काय होतं टिश्यूज. ओके, बंच ऑफ सेल दॅट इज कॉल्ड एज अ टिश्यू, आणि टिश्यू काय करतात ऑर्गन फॉर्मेशन करतात, म्हणजे हे काय त्याची डायव्हर्सिटी आहे. फॉर एक्झाम्पल ओके, ऑर्गॅनिझम लेवल, मग हे काय ऑर्गॅनिझम लेवलला एवढे कन्सेप्ट होतात किंवा एवढी लेवल अरेंजमेंट असते. देन ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन, ऑर्गॅनिझमची क्वांटिटी वाढली तिथं काय होतं पॉप्युलेशन इन्क्रीज होतं, पॉप्युलेशन इन्क्रीज झालं तिथं कम्युनिटी इन्क्रीज होते, त्यानंतर कम्युनिटी इन्क्रीज झाली तर इकोसिस्टीम डेव्हलप होते, इकोसिस्टीम डेव्हलप झाली तर लँडस्केप तिथं फॉर्मेशन होतं, लँडस्केप फॉर्मेशन झालं तिथं बायोम कन्सेप्ट त्यांचा रोल प्ले करतात, बायोम काय करतात बायोस्फिअर क्रिएट करतात. ओके, ॲक्च्युअल इकॉलॉजिकल कन्सेप्ट आणि ऑर्गॅनिझम लेव्हल हे दोन काय कन्सेप्ट इथं सांगितलेले आहे. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं त्यांचं ऑर्गनायझेशन होतं. ॲक्च्युअल ते डायग्रॅमॅटिक कसं आहे ते आपण बघूया. स्टार्टिंगला काय सांगितलं लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन इन इकॉलॉजी. ओके, इकॉलॉजीमध्ये त्याची लेव्हल कशी इन्क्रीज होते किंवा डेव्हलप होते. स्टार्टिंगला काय असतं एक स्मॉल जीन, त्याच्यानंतर स्मॉल जीन काय करतो न्यूक्लियसला सराउंड करतो, देन न्यूक्लियस काय करतो सेलमध्ये त्याचं फंक्शन प्ले करतो, त्यानंतर सेल काय करतात बंच ऑफ सेल दॅट इज कॉल्ड एज अ टिश्यूज, टिश्यू फॉर्मेशन काय करतात ऑर्गन फॉर्मेशन करतात, आणि ऑर्गनचं मिळून किंवा ऑर्गन गेट टुगेदर होऊन स्कॅटर फॉर्मेशन करून ते काय करतात डायरेक्ट ऑर्गॅनिझम फॉर्मेशन करतात. देन पॉप्युलेशन इन्क्रीज, कम्युनिटी इन्क्रीज अँड कम्युनिटी डेव्हलप अँड फॉर्मेशन इकोसिस्टीम. ओके, इकोसिस्टीम डेव्हलप झाल्यानंतर लँडस्केप फॉर्मेशन होतं, लँडस्केप फॉर्मेशन झालं बायोम्स मीन लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग्स. देन बायोस्फिअर मीन्स ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, हे जे स्पिअर आहे त्याचं काय होतं फॉर्मेशन होतं, आणि ते काय एकमेकांवरती डिपेंड वन अनदर. देन नेक्स्ट टॉपिक स्कोप ऑफ इकॉलॉजी. मग इकॉलॉजीचे काय स्कोप आहेत किंवा असू शकतात हे त्यांनी सांगितले. त्यामध्ये फर्स्ट आहे अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स कॅन हेल्प सोसायटी मीट द बेसिक ह्युमन नीड्स टू द फूड, फायबर्स अँड शेल्टर. ओके, म्हणजे काय इकॉलॉजिकल प्रिन्सिपल काय आहे त्याचा, जे ह्युमन्स असतील किंवा लिव्हिंग थिंग्स असतील ते काय करतात कसे डिपेंड किंवा कसं त्यांचं सर्व्हाइव्ह करतात हे त्याचं स्टडी केलं जातं, आणि ते कसं करतात हे आपल्याला नॉलेज अचीव होतं, हा त्याचा स्कोप आहे. ओके, किंवा न्यू डेव्हलपमेंट किंवा न्यू ऑर्गॅनिझम कसा तिथं क्रिएट होतो, कसा डेव्हलप होतो आणि कसा त्याचा तो सर्व्हाइव्ह करतो. ओके, याचा स्टडी करणं आपल्याला तिथं अवेलेबल होतं. देन प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ इकॉलॉजी इन नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट
मग प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स किंवा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स म्हणून आपण ते इकॉलॉजीचं काय करतो, स्टडी करतो. फॉर एक्झाम्पल त्याचं मॅनेजमेंट किंवा रिसोर्स मॅनेजमेंट आपण कसं करतो, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरीज, कॉन्झर्वेशन, बायोलॉजी, वेटलँड अँड मॅनेजमेंट, सिटी प्लॅनिंग. ओके, म्हणजे एवढं काय करतो आपण, ॲग्रिकल्चरमध्ये इकॉलॉजीचा आपण स्टडी करतो, फॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा इकॉलॉजीचा आपण स्टडी करतो. ओके, देन फिशरीजमध्ये सुद्धा इकॉलॉजी म्हणजे इकोसिस्टीम ही टोटली काय आहे, एकमेकांवरती डिपेंड आहे आणि तिचा स्टडी करणं, दॅट इज कॉल्ड एज अ स्कोप ऑफ इकॉलॉजी. ओके, then next, socio-economic and political issues. The world play an important role in agriculture, forestry and fisheries. मग काय करतात, सोशल इकॉनॉमिकली किंवा सोशलिटी जी आहे ते काय होते, इकॉलॉजी थ्रू आपण करू शकतो किंवा इकॉलॉजीचा स्टडी करताना आपण त्याचं सोशलॉजी जी आहे किंवा सोशल वर्क जे आहे ते सुद्धा आपण करू शकतो इन ॲग्रिकल्चर, फिशरी अँड फॉरेस्ट्रीमध्ये. ओके, देन ह्युमन इकॉनॉमिक्स आर बेस्ड ऑन एक्सप्लॉयटेशन अँड मॅनेजमेंट नेचर. मग ह्युमन इकॉनॉमिक्स जे आहे ते काय करतं, मॅनेजमेंट किंवा एक्सप्लॉयटेशन जे असेल ते काय करण्यासाठी, मॅनेजमेंट जर आपल्या व्यवस्थित हँडल करता आलं तर आपल्या काय इकॉनॉमिकली सुद्धा काय होतं, आपल्या तिथं बेनिफिट होतो. देन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, बायोडायव्हर्सिटी लॉस, सॉईल डिग्रेडेशन, डेझर्टिफिकेशन, पॉप्युलेशन ग्रोथ, पॉप्युलेशन. मग एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम जे आहे ते काय होतं, बायोडायव्हर्सिटी इंक्रीज होते. बायोडायव्हर्सिटी इंक्रीज होते म्हणजे काय, तिथं ऑर्गॅनिझम लेव्हल्स किंवा जे अदर थिंग्स असेल, लिव्हिंग थिंग्स, त्यांचं काय होतं, पॉप्युलेशन इन्क्रीज होतं. ओके, देन बायोडायव्हर्सिटी लॉस, सॉईल डिग्रेडेशन, डेझर्टिफिकेशन. आता डिग्रेडेशन अँड डेझर्टिफिकेशन हे काय होतं, डेझर्टिफिकेशन मीन्स वॉटर क्वांटिटी जी आहे ती काय होते, वॉटरची डेफिशियन्सी तिथं अवेलेबल होते. देन पॉप्युलेशन मीन्स, तर पॉप्युलेशन इन्क्रीज झालं म्हणजे डेझर्टिफिकेशन येऊ शकतं. ओके, त्यानंतर ग्रोथ पॉप्युलेशन झाल्यानंतर तिथं काय पोल्युशन, ग्रोथ पोल्युशन झाल्यानंतर तिथं काय होतं, ॲटोमॅटिकली सॉईल पोल्युशन, त्यानंतर एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन. ज्यावेळेस ग्रोथ पॉप्युलेशन होतं किंवा पॉप्युलिटी काय होते, इन्क्रीज होते, त्यावेळेस हे पोल्युशनचे प्रॉब्लेम काय होतात, क्रिएट होतात. दॅट इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, बायोडायव्हर्सिटी लॉस. मग एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर बायोडायव्हर्सिटीचा काय होतं, लॉस होतो. देन इकॉलॉजिस्ट कॅन वर्क इन ॲडवायझरी पोझिशन्स असिस्टिंग लोकल, स्टेट, कंट्री अँड ग्लोबल पॉलिसी मेकर्स. मग काय करतात, इकॉलॉजिस्ट काय करतात, याचं हँडल करण्यासाठी काय करतात, तिला लोकल किंवा स्टेट लेवल किंवा कंट्री लेवल, ग्लोबल लेवल, पॉलिसी मेकर्स याच्या थ्रू काय करतात, त्याला कंट्रोल करण्याचं काम करतात. आता फॉर एक्झाम्पल सध्या करोनाचा काळ चालू आहे, तर काय करायचं, स्टार्टिंगला ज्या ठिकाणी काय होईल, पेशंट्स आपल्याला अवेलेबल होईल तेवढाच एरिया काय केला जातो, सील केला जातो. पण जसं जसं पेशंट इन्क्रीज होईल तसं तसा एरिया काय केला जातो, झोन वाईज किंवा स्टेट वाईज काय केला जातो, सील केला जातो. ओके, दॅट इज कॉल्ड एज इकॉलॉजिस्ट कॅन वर्क इन ॲडवायझरी. म्हणजे काय करा, ॲडवाईस देतात आणि त्याच्या थ्रू काय करतात, ते हँडल करण्याचं काम करतात. देन नेक्स्ट पॉईंट, इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच. म्हणजे इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच काय आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट, इकॉलॉजी इज द ब्रिज बिटवीन सायन्स अँड सोसायटी. मग इकॉलॉजी काय आहे, ब्रिज आहे, म्हणजे एक त्यांचा दुवा आहे, कशाचा, सायन्स अँड सोसायटीचा. ओके, देन सायन्स काय करतं, सोसायटीचा स्टडी करतं किंवा त्याच्यामध्ये काय बायोडायव्हर्सिटी आहे किंवा काय ऑर्गॅनिझम्स आहे त्याचा स्टडी करतं. दॅट इज कॉल्ड इज इकॉलॉजी. म्हणजे लिव्हिंग थिंग्स त्यांचं इंटरॅक्शन्स काय आहे हे काय केलं जातं, इकॉलॉजीमध्ये स्टडी केलं जातं. देन इट डील्स विथ एव्हरी इश्यूज दॅट अफेक्ट्स अँड ऑर्गॅनिझम. मग काय केलं जातं, एव्हरी ऑर्गॅनिझम जो असेल त्याचे काही इश्यूज असतील, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, हे काय केलं जातं, त्याच्यामध्ये सर्च आउट केलं जातं आणि त्याला सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल हे तिथं बघितलं जातं. देन इकॉलॉजी इज अन इंटरडिसिप्लिनरी ऑर मल्टीडिसिप्लिनरी सायन्स. म्हणजे इंटरडिसिप्लिनरी आहेच, त्याच्यानंतर मल्टीडिसिप्लिनरी पण आहे. ओके, बिकॉज वी नीड टू बी अवेअर ऑफ द कन्सेप्ट ऑफ फ्रॉम व्हेरियस डिसिप्लिन्स. मग ते व्हेरियस डिसिप्लिन्स आहेत, ते डिसिप्लिन जर फॉलो केले तर काय होतं, आपल्याला तिथं बेनिफिट होतो. जर डिसिप्लिन अनफॉलो झाले तर त्याचं काय होतं, प्रॉब्लेम परत इकॉलॉजी किंवा इकोसिस्टीमलाच काय होतात, ते प्रॉब्लेम येतात. ओके, मग त्या ते इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच काय काय आहेत हे आपण बघूया. तर फर्स्ट, इकॉलॉजी मिडलला आहे. ओके, मग इकॉलॉजी कशावरती स्टडी करते किंवा कोणावरती डिपेंड आहेत. ओके, हे सगळं टोटल एक सायकल मॅनरमध्ये मांडलेलं आहे. तर इकॉलॉजी फर्स्ट, बायोडायव्हर्सिटी. ओके, बायोडायव्हर्सिटी, त्यानंतर बॉटनी, जिओलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, झुलॉजी, बायोकेमिस्ट्री, जिओग्राफी, मायक्रोबायोलॉजी, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर आणि इव्होल्युशन. एवढ्या काय ब्रांचेस किंवा एवढ्या याच्यामध्ये काय केलं, ती इकॉलॉजीचा यूज केला जातो किंवा इकॉलॉजिकल स्टडी करण्यासाठी एवढ्या ब्रांचेस काय आहेत, अवेलेबल आहेत. ओके, मग त्याने काय होतं आहे, आपल्याला
पूर्ण जे अर्थ आहे, अर्थवरती जेवढे ऑर्गॅनिझम आहे, लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यांचा स्टडी करण्यासाठी आपल्याला हेल्प होते. ओके. द नेक्स्ट पॉईंट, आर्ट इकॉलॉजी. ओके. It is a branch of ecology deals with the interrelationship among individuals of some species and interactions with environment. ओके. मग जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यात काय काय इंटर रिलेशनशिप आहे, पण कसं इंडिव्हिज्युअली. ओके. इंडिव्हिज्युअली सेम असेल किंवा इंटरॅक्शन्स काय आहे एन्व्हायरमेंटसोबत तिथं स्टडी केलं जातं. दॅट इज कॉल्ड एज आर्ट इकॉलॉजी. ती काय इकॉलॉजीची एक ब्रांच आहे. देन interactions with their living and non-living factors of environment called as ecology. आता ऑलरेडी इकॉलॉजी म्हणजे काय, इंटरॅक्शन्स विथ देअर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. ओके. जे लिव्हिंग थिंग्स आहेत आणि जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ते एकमेकांवरती कसे डिपेंड आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय इंटर रिलेशनशिप आहे हे स्टडी करणं, त्यालाच इकॉलॉजी असं म्हटलेलं आहे. द नेक्स्ट पॉईंट, एम्स. मग इकॉलॉजी, आर्ट इकॉलॉजीचे काय एम्स आहेत. ओके. त्यामध्ये फर्स्ट, टू इन्व्हेस्टिगेट फॅक्टर्स, पॉप्युलेशन्स, पर्टिक्युलर स्पेसीज इन्क्लुडिंग हॅबिट डिस्ट्रीब्युशन, न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी, अबंडन्स. मग काय करायचं, इन्व्हेस्टिगेशन केलं जातं किती पॉप्युलेशन इन्क्रीज झालं, त्यानंतर पर्टिक्युलर स्पेसीजचं किती पॉप्युलेशन आहे, किती अबंडन्स आहे, कुठं कुठं ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, किंवा न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी किती आहे, हे इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी आपल्याला आर्ट इकॉलॉजीचं काय होतं, यूज होतं किंवा त्याचं ते एम आहे. देन नेक्स्ट, इट रिलेट्स द स्पेसीज स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स अँड एन्व्हायरमेंटल टॉलरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. मग त्याचा टॉलरन्स किंवा त्याचा समतोल कसा राखता येईल आपल्याला एन्व्हायरमेंटचा, ओके, ते स्टडी करणं किंवा त्याचं एक मेन एम आहे. ओके. ते टॉलरन्स काय करणं, कंटिन्यू करणं किंवा मेंटेन करणं. देन नेक्स्ट पॉईंट, सीन इकॉलॉजी, लेव्हल ऑफ कम्युनिटी इकोसिस्टीम. मग ही काय सीन इकॉलॉजी, काय कम्युनिटी सिस्टीमची काय एक लेव्हल आहे. देन इन इंटरॅक्शन्स बिटवीन स्पेसीज इन कम्युनिटीज अँड इट्स पॉप्युलेशन. मग काय जे कम्युनिटी आहेत त्यांच्यामध्ये काय इंटर रिलेशनशिप आहे किंवा काय इंटरॅक्शन्स आहेत कम्युनिटीज इन स्पेसीज. ओके. एक सिंगल स्पेसीज आहे आणि त्याच्या कम्युनिटीशी काय इंटर रिलेशनशिप आहे. अँड देन पॉप्युलेशन. ज्यावेळेस स्पेसीज इन्क्रीज होतील त्यावेळेस तिथं कम्युनिटी फॉर्मेशन होईल. कम्युनिटी फॉर्मेशन झाल्यानंतर तिथं पॉप्युलेशन फॉर्मेशन होईल. आता फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट असेल तर स्टुडंट जर आहे, एक स्टुडंट काय झाला, स्पेसीज झाला, त्यानंतर कम्युनिटीज म्हणजे काय, एक पूर्ण क्लास. ओके. आणि पूर्ण क्लासमध्ये स्टुडंट, आता एका क्लासमध्ये एकच स्टुडंट आहे, त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट काय झाले, प्रेझेंट झाले, दॅट इज कॉल्ड एज अ कम्युनिटी. ओके. ते काय झाली, कॉलनी त्यांची फॉर्मेशन झाली. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ क्लास. ओके. नंबर ऑफ क्लासेस तिथं फॉर्मेशन झाले किंवा नंबर ऑफ क्लासेस तिथं आपण गेट टुगेदर केले, तर काय झालं, ते पॉप्युलेशन इन्क्रीज. ओके. दॅट इज कॉल्ड एज स्पेसीज इन कम्युनिटी अँड इट पॉप्युलेशन. हे काय त्याचं सीन इकॉलॉजी म्हणजेच काय, ती एक लेव्हल आहे इकोसिस्टीमची. आता सीन इकॉलॉजीमध्ये काय आहेत, टू टाईप्स आहेत. फर्स्ट आहे ॲक्वॅटिक इकॉलॉजी अँड सेकंड इज अ टेरेस्ट्रियल इकॉलॉजी. आता ॲक्वॅटिक इकॉलॉजीमध्ये काय येईल, फ्रेश वॉटर इकॉलॉजी. म्हणजे त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर जे असेल, रिव्हर्स असतील, डॅम्स असतील, हे काय झाले फ्रेश वॉटर इकॉलॉजी. ओके. त्यानंतर इशरियन इकॉलॉजी आणि मराईन इकॉलॉजी. तर मराईन इकॉलॉजी इज आपल्याला कुठं अवेलेबल होईल, जास्त सीमध्ये. ओके. समुद्रामध्येच आपल्याला काय होते, मराईन इकॉलॉजी डेव्हलप झालेली दिसून येतात. मराईन इकॉलॉजी म्हणजेच काय, ते ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, ॲक्वॅटिक प्लांट्स असतील, त्यांचं काय होणं, तिथं कम्युनिटी फॉर्मेशन होणं आणि पॉप्युलेशन इन्क्रीज होणं, दॅट इज कॉल्ड एज इकॉलॉजी. ओके. देन टेरेस्ट्रियल इकॉलॉजी, मग त्याच्यामध्ये डेझर्ट इकॉलॉजी. डेझर्ट इकॉलॉजी म्हणजेच काय, ज्या प्लांटला काय वॉटरची क्वांटिटी कमी लागते किंवा वॉटर त्यांना कमी लागतं, त्या प्लांटला काय डेझर्ट इकॉलॉजी किंवा त्या प्लांटची कम्युनिटी फॉर्मेशन होणं, दॅट इज कॉल्ड एज डेझर्ट इकॉलॉजी. देन ग्रासलँड इकॉलॉजी. ग्रासलँड इकॉलॉजी म्हणजे काय, जे ग्रासेस आहेत, नंबर ऑफ ग्रासेस, त्यांची पॉप्युलेटी काय होते तिथं इन्क्रीज होणं, दॅट इज कॉल्ड एज ग्रासलँड इकॉलॉजी. अँड फॉरेस्ट इकॉलॉजी. फॉरेस्ट म्हणजेच काय, जे टेरेस्ट्रियल प्लांट्स असतील, नंबर ऑफ प्लांट्स आहेत, हायर प्लांट्स आहेत, ओके, त्यांची काय होणं तिथं डेव्हलपमेंट होणं, दॅट इज कॉल्ड एज अ फॉरेस्ट इकॉलॉजी. हे काय झालं, ब्रांचेस ऑफ सीन इकॉलॉजी. सीन इकॉलॉजी म्हणजेच काय, ॲक्वॅटिक इकॉलॉजी आणि टेरेस्ट्रियल इकॉलॉजीचे कॉम्बिनेशन. हिज फ्रेश वॉटर, इशरियन, मराईन, डेझर्ट अँड ग्रासलँड, फॉरेस्ट, हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय, सीन इकॉलॉजी. ओके. लिव्हिंग थिंग्स यांचं काय होणं तिथं कॉम्बिनेशन्स. ओके. ॲक्वॅटिक प्लस टेरेस्ट्रियल प्लांट्स किंवा ॲक्वॅटिक प्लस टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझमचं किंवा लिव्हिंग थिंग्सचं काय आहे ना कॉम्बिनेशन, दॅट इज कॉल्ड एज ए सीन इकॉलॉजी.